नमस्कार पोरीनो, बरे आहेसा का? मी पण बरे आहे. जय सद्गुरू. आपण आज बनवणार आहे बालुशाही. मुलांना खूप आवडते, गोड असते. बनवूया आपण. काय काय घेतले दाखवते तुम्हाला. एक मोठा वाटका हा मी मैदा घेतला आहे. एक वाटी तूप घेतले, ही अर्धी वाटी साखर घेतल्या आणि ह्या वेलच्या 2 बारीक करून घेतल्या 2-3. चला आपण बनवूया आता. चला पोरीनो, आपण आता मळून घेऊया. हे बघा, चवीपुरतं मीठ पण घालायचं, कारण गोड पदार्थ असला तरी मिठाशिवाय त्याला चव नसते. आपण आता ही वेलची घालूया आणि आता तूप घालायचं. हे एकसारखं सगळं हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. तूप बीप सगळं एकसारखं. बालुशी छान होते ते. हे बघा, आपण आता थोडं थोडं पाणी घेऊन मळूया. झालं आपलं एकसारखं सगळं. तूप मिक्स करून सगळं मिक्स करून घ्यायचं. मीठ ते तर थोडं थोडं पाणी घेऊन मळूया आपण. जास्त पातळ करायचं नाही, जास्त घट्ट करायचं नाही, असं व्यवस्थित मळायचं. चला आपण आता घेऊया मळून. बघा पोरीनो, पीठ आपलं मळून झाले. आपण आता ही 10 मिनटं भिजत ठेवूया. आपली चूल पेटली, आता आपण पाक करून घेऊया आधी. चला आपण या तुपाच्या वाटीने 2 वाट्या पाणी ठेवूया. आपण आता साखर टाकूया. बघा पोरीनो, आपलं साखरेचं पाणी कसं उकळायला लागलं. आता हे पाक होतोवर आपण ही बालुशाही करून घेऊया. बघा आपलं पीठ भिजलंय, किती छान छान भिजले ना पीठ आपलं, मस्त. बघा पोरीनो, आपण सगळ्या अशा बालुशाही करून घेऊया आता. चला पोरीनो, आपला पाक आलाय का बघूया आता. त्या पाक तयार. आता आपण उतरून घेऊया. त्याला कढई ठेवूया. खरपूस भाजायच्या शिरा पडेपर्यंत, म्हणजे पाक मुरतो चांगला त्याच्यात. चला, हे आपल्या तळून झालेत बालुशा. आता आपण काढून घेऊया. बघ किती छान कलर आलाय, मस्त कलर आलाय आपल्या बालुशा. चला आपण अशा सगळ्या तळून घेऊया आता. आपल्या बालुशा तळून झालेत सगळ्या. आता आपण पाक गरम आहे तोवर टाकूया त्याच्यात. पाकात म्हणजे पाक चांगला मुरतो. आता आपण 5 मिनिटं पाकात ठेवूया. बघा पोरीनो, आपल्या बालुशा कशा झाल्या छान. तुम्ही पण अशाच करा. मस्त झालेत का नाही? तुम्हाला आवडली असली माझी रेसिपी बालुशाची तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. या बालुशा खायला.